नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सर्व प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत सर्व पेपर 9वा, जो की अतिशय महत्त्वपूर्ण व अभ्यासक्रमावर आधारित आहे. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता बघा, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय, अशी व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केली? तर इथं बघा अध्ययनाची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या काय दिली बघा, वर्तन व अवबोध. तर बघा इथं काय म्हणले, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच काय, अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर यासाठी इथं 4 पर्याय दिलेत बघा. तर योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मर्फी यांनी अशी व्याख्या केली. बघा मर्फीची व्याख्या काय बघा, अध्ययनाबद्दल वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच काय, अध्ययन होय, अशी मर्फी यांनी व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. थॉर्नडाईक यांचे प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे कशावर आधारलेली आहे? बघा थॉर्नडाईक, बघा ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कोणी मांडली? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. तर ही उपपत्ती कशावर आधारलेली आहे? ही उपपत्ती कशावर आधारलेली आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, साहचर्य याच्यावर प्रयत्न प्रमाद उपपत्ती आधारलेली आहे. आणि ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक कोणते आहेत? बघा अवधान आकर्षित करणारे, इथं आपल्याला काय विचारले, वस्तुनिष्ठ निर्धारक कोणते आहेत? तर यासाठी इथं 4 पर्याय दिलेत बघा आपल्याला. तर याचा उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणते पर्याय आहेत बघा, उद्दीपकाचा प्रकार हे एक आहे, उद्दीपकाचा आकारसुद्धा आणि त्याची तीव्रतासुद्धा, या सर्व गोष्टी कशावर आहेत? अवधान आकर्षित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. बाह्य उद्दीपकातील आकर्षक गुणधर्मामुळे आपसी इच्छा असो वा नसो त्यांच्याकडे आपले अवधान खेचले जाते, अशा अवधानाला काय म्हणतात? बघा इथं अवधानाचा प्रकार आहे बघा, त्या प्रकाराची एक इथं व्याख्या दिलेली आहे बघा. बाह्य उद्दीपकातील आकर्षक गुणधर्मामुळे आपली इच्छा असो वा नसो मात्र त्याच्याकडे आपले अवधान खेचले जाते, तर अशा अवधानाला काय म्हटले जाते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अनैच्छिक अवधान. काय म्हटलं जातं? अनैच्छिक अवधान. आपली इच्छा असो वा नसो आपले जर त्या गोष्टीकडे अवधान जात असेल तर त्याला आपण कोणते अवधान म्हणायचे? अनैच्छिक अवधान असं म्हणायचं. पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणला आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिरुची हे टिंबटिंब आहे, तर अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची ही टिंबटिंब आहे. बघा तर अभिरुची, बघा विद्यार्थी अभिरुचीला काय समजतात आणि अध्यापक हे अभिरुचीला काय समजतात? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिरुची हे काय आहे? साधन आहे. आणि अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची काय आहे? साध्य आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न. क्रियेला टिंबटिंब हा जबाबदार असतो, तर क्रियेला कोणता घटक हा जबाबदार असतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कर्ता. बघा क्रियेसाठी जबाबदार घटक कोणता आहे? कर्ता आहे. पुढचा प्रश्न आहे, असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, त्यामध्ये आलेला अलंकार ओळखायचा. बघा वाक्य काय दिले, असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, यामध्ये आलेला आपल्याला अलंकार शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला. 3 उत्तर योग्य आहे. याला उपमा. कोणता अलंकार आला याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 3 उपमा. तर पुढचा प्रश्न असा आहे की लांगलुच्चालन या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारे शब्द कोणता? बघा इथं शब्द काय दिला आहे, लांगलुच्चालन. तर याचा आपल्याला काय करायचं? योग्य अर्थ स्पष्ट करणारा शब्द सांगायचा. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, खुशामत. लांगलुच्चालन करणे म्हणजेच काय? खुशामत करणे. पुढचा प्रश्न, अनेक वचन लिहा पिसू. आता पिसू या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, पिसू पिसवा. काय येते? पिसू पिसवा. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य याला. पुढचा प्रश्न आहे, तोंड वाजवणे म्हणजे काय? तोंड वाजवणे म्हणजेच काय? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, खूप बडबड करणे. तोंड वाजवणे म्हणजेच काय? खूप बडबड करणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याला. पुढचा प्रश्न, फ्रॉम द गिवन ऑप्शन्स चूज द क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये एका शब्दाला अंडरलाईन केलेला आहे, तर त्याचा आपल्याला सिमिलर मिनिंग द्यायचा आहे. ठीक आहे, अर्थ सांगायचं आहे. पहिलं वाक्य पाहून घ्या, द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. ठीक आहे, तर याचा आपल्याला इथं अंडरलाईन वर्ड कोणता आहे बघा, नोटोरियस.
राईट. नोटोरियस म्हणजेच काय, कुमार्गाने, वाईट पद्धतीने. ठीक आहे. तर याचा आपल्याला मिनिंग द्यायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 इनफेमस. ठीक आहे. काय ते याचं उत्तर, इनफेमस, नोटोरियसली इनफेमस. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन. दिलेल्या शब्दापैकी आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे, सॉरी ज्याची स्पेलिंग योग्य आहे ते. तर इथं बघा अर्थ तुम्हाला दिलेले आहेत. आयकॉनोक्लास्ट म्हणजेच काय, प्रस्थापित समजुतीवर हल्ला. क्रिटिसिझम म्हणजे टीका. इन्सेशंट, ठीक आहे, म्हणजेच कंटिन्युअस. आणि पॅलिड म्हणजेच काय, फिकट. तर यासाठी बघा आपल्याला योग्य स्पेलिंग असलेला पर्याय शोधायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 पॅलिड. हा एकदम करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. बाकीचे स्पेलिंग मी दिलेले पाहू शकता इथं तुम्ही. पुढचा प्रश्न, कन्वर्ट द सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट टू डायरेक्ट स्पीच. बघा इनडायरेक्टमधून डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचे, उलटा आहे. ठीक आहे. इथं आपल्याला इनडायरेक्ट करून दिले, तर याचं आपल्याला डायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचे. वाक्य बघा, लिसा रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. तर हे तुमचं वाक्य कशामध्ये चाललं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. तर याचं आपल्याला डायरेक्ट स्पीच काय होईल हे सांगायचं आहे. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 लिसा सेड टू द टीचर प्लीज लेट मी टेक द टेस्ट. प्लीज लेट मी टेक द टेस्ट हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल. बघा इथं आपल्याला काय द्यायचं आहे, वन वर्ड एक्सप्रेशन. ठीक आहे. बघा वाक्य काय दिले, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल. ठीक आहे. लोकांचं कल्याण करणारं माणूस. ठीक आहे. लोकांचं कल्याण करणारा, आवडणारा व्यक्ती. तर याला आपण काय म्हणू शकतो. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला, अल्ट्रुइस्ट. काय म्हणतो आपण याला, अल्ट्रुइस्ट. तर पुढचा प्रश्न आहे की चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकलचा यूज करायचा आपल्याला. वाक्य दिले बघा, शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. तर इथं आपल्याला आर्टिकल यूज करायचं आहे. पण इथं ध्यान द्या, शुगर जे आहे आपलं मटेरियल नाऊन आहे आणि मटेरियल नाऊनच्या अगोदर आपण काय घेऊ शकत नाही, आर्टिकल घेऊ शकत नाही. बघा पर्याय क्रमांक 1 नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. पुढचा प्रश्न पाहू, वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहे असे आग्रहाने टिंबटिंब यांनी प्रतिपादन केले. बघा वेदाबद्दल वाक्य आहे, वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहे असे मत कोणाचे होते. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला, स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील वाक्य म्हटलेले आहे. म्हणजेच काय, वेद हेच खरेच धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला. पुढचा प्रश्न, 1920मध्ये यांनी दलितोद्धार सभा स्थापन केली. तर 1920मध्ये दलितोद्धार सभा कोणी स्थापन केलेली आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 स्वामी श्रद्धानंद. ठीक आहे. स्वामी श्रद्धानंद यांनी 1920मध्ये दलितोद्धार सभा स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय होते. बघा स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय होते. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न पाहू आपण, 1897मध्ये स्वामी विवेकानंद यांनी टिंबटिंबची स्थापना केली. बघा 2 प्रश्न कवर व्हायलेत. तर 1897मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कशाची स्थापना केली. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ठीक आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. केव्हा केली, 1897मध्ये. पुढचा प्रश्न, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी टिंबटिंबाच्या कार्यात भाग घेतला. बघा डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कोणत्या कार्यामध्ये भाग घेतला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 थिओसॉफिकल सोसायटीमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भाग घेतला होता. पुढचा प्रश्न, क्लोरोक्विन हे औषध कोणत्या रोगाच्या प्रतिबंध व उपचारासाठी वापरले जाते. बघा क्लोरोक्विन हे औषध कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी किंवा उपचारासाठी वापरले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 हिवतापासाठी. बघा क्लोरोक्विनचा वापर हिवतापासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, RTS ही कोणत्या रोगावरची जगातील पहिली लस आहे. जगातील पहिली प्रतिबंधात्मक लस आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मलेरिया. बघा RTS ही पहिली लस आहे जगामधील जी मलेरियासाठी प्रतिबंधात्मक लस आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होणारा हिवताप हा घातक असतो. बघा कोणत्या परजीवीमुळे होणारा हिवताप हा अतिशय घातक असतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. पुढचा प्रश्न,
सँडफ्लाय माशीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? बघा, सँडफ्लाय माशीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला, ॲस्कारियासिस. ठीक आहे, सँडफ्लायमुळे कोणता रोग होतो? ॲस्कारियासिस. पुढचा प्रश्न, ब्लॅक वॉटर फेवर हे खालीलपैकी कोणत्या आजाराचे कॉम्प्लिकेशन आहे? बघा, ब्लॅक वॉटर फेवर. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 पी फॅल्सिपेरम. पुढचा प्रश्न, काही मॅथचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, उत्तरे पॉज करून तुम्ही काढू शकता. सध्या मी उत्तरं सांगतोय बघा. इथं बघा, गणित काय, 10.5% दराने एका रकमेची 2 वर्षाची चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 24 रुपयाचा फरक आहे, तर ती रक्कम कोणती? सरळ पर्यायानुसार गेले तरी चालते तुम्हाला. बघा इथं उत्तर काय येतं मी सांगतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 9,600 रुपये. ती रक्कम कोणती आहे? 9,600 रुपये. पुढचा प्रश्न, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. बघा, पर्याय क्रमांक 4 आहे वैभव, सगळ्यात मोठा असणारा वैभव. पुढचा प्रश्न, 1996चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले. 1996च्या वर्षाची सुरुवात सोमवारी झाली, तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 सोमवार हा वार 53 वेळा येईल. पुढचा प्रश्न, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? बघा, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आजची लोकसंख्या 12,100, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला, 10,000 ती संख्या होती. किती? 2 वर्षापूर्वी किती संख्या होती? 10,000 संख्या होती. पुढचा प्रश्न, एका साखर कारखान्यातील मजुरांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला, नंतर 10% कमी केला. यामुळे कामगारांचा पगार 19,440 झाला, तर कामगारांचा मूळ पगार किती होता? मजुरांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला, नंतर 10% कमी केला, तर 19,440 झाला, तर कामगारांचा मूळ पगार किती होता? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 18,000 हा त्यांचा मूळ पगार होता. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न काय दिला बघा, काळी क्रांती कशाशी संबंधित होती? काळी क्रांती कशाशी संबंधित होती? 4 पर्याय दिलेत बघा, मत्स्य उत्पादन, खनिज तेल, कोळसा, सोने. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 9वा सराव पेपर घेतलेला आहे, जो अतिशय महत्त्वाचा होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.